संधी आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी आपल्याला कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. दयाळ्यांची मुकादम यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि उर्वेश करता आणखीन एक बक्षीस आहे. कल्पेश आणि कल्पेश मस्तान आणि यांच्याकडे 1000 या दरम्यान पाहतोय आपण. चेंडू हवेमध्ये होता. एक सॉफ्ट डिसमिसल इथे आपण पाहतोय. सहज सोपा कॅच इथे पकडला गेलाय. प्रणित हा फलंदाज इथे बाद झालाय. पहिला गडी बाद झालाय 1 या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती नव्याने फलंदाज दीक्षित. नव्याने बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. नीरज खूप चांगली सुरुवात केली मित्र म्हणेन, कारण पारपेचं षटक आहे. पहिल्या चेंडू ते 1 धाव आली आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने बाद केलाय. दीक्षित करता देखील खूप चांगला चेंडू ते हाताला गेलाय. मोठा फटका खेळायचा होता दीक्षित याला, मात्र बॅटचं थोडंसं हलकसं एज लागलं आणि पिच वरतीच चेंडू राहिला आणि विकेट किपरनं चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड केला. धाव येत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. जरीबरी स्पोर्ट्स पाय बी हा संघ आपण पाहतोय. नौखे खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. चेंडू ऑप्शनच्या बाहेर हाताला गेलाय. खूप चांगला चेंडू. अँगल इथे बनवून चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय नीरज. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलाय. चेंडू टाकून झालेत 4 धावा लागल्यात फक्त 1 आणि विकेट देखील 1 गमावलाय. या षटकातील हा 5वा चेंडू दीक्षित करता. शफल होऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. जरीबरी स्पोर्ट्स पाई बी या संघाच्या माध्यमातून आपण आज नौखे खेळाडू पाहतोय. जे ज्युनियर खेळाडू आहेत ते इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि त्यांच्यासाठी बक्षीस देखील जाहीर झालेलं आहे. सध्या तरी 1 धाव ही धावफलकावरती लागली गेले. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. नीरज पुन्हा एकदा दीक्षित करता. हा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू हाताला गेला होता. बॅटचा एज घेतल्यानंतर चेंडू फ्लाइंग स्लीप मध्ये ट्रॅव्हल झाला. तिकडे शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव ही पुन्हा एकदा पूर्ण झाली. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 1 गडी बाद 2 धावा अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आपण पाहतोय रामजी लाड आणि भावेश लाड या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. कमी वेळामध्ये नक्कीच
ही स्पर्धा आपण पाहतोय इथे पूर्ण होताना आपण दिसते, कारण रामची लाड आणि भावीची लाड यांच्याकडे वेळ भरपूर कमी होता आणि कमी वेळामध्ये खूप सुंदर आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज समीर. समीर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, तर स्ट्राईक वरती पाहतो आपण दीक्षित याला, जो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मात्र सध्या तरी तो स्ट्रगल करतोय. दीक्षित आपण पाहतोय, दीक्षित करता आणखीन एक चांगलं चेंडू त्या हाताला गेलाय. दीक्षित थोडीशी खराब कामगिरी करतोय. आपण पाहतोय उर्वेश जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे, खूप चांगला बॅट्समन आहे नॉन स्ट्राईक एंड वरती, मात्र तो नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहिलाय. स्ट्राईक वरती दीक्षित थोडीशी खराब कामगिरी करतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव खेळून काढलाय. 5 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय, फक्त एकच धाव बनवलाय. धाव संख्या 2. बघा आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. इथे बॅट फिरवली जाते, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात. ते उर्वेश याला काहीतरी कानमंत्र द्यावा लागेल दीक्षित याला, कारण दीक्षित थोडीशी खराब कामगिरी करतोय. नॉन स्ट्राईक एंड वरून उर्वेशने काहीतरी कानमंत्र दिलाय. पाहूया तो कानमंत्र किती कामी येतोय दीक्षित या फलंदाजाच्या. समीर तर खूप चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. हा तिसरा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. लांगोर मध्ये शतरक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, फेकेल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली. चांगले क्रिकेट आणि जो कानमंत्र दिला होता तो कामी आलाय दीक्षित याच्या. एक सिंगल धाव, धावसंख्या आपण पाहतोय 3 धावा. आणि आता उर्वेश करता बक्षीस देखील जाहीर झालंय. पूर्वेश करता हे बक्षीस आहे. कल्पेश मस्तान आणि नागेश मांद्रे यांच्याकडून 3 षटकारांकरता 1,000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालंय. लगातार 3 षटकार ठोकल्यानंतर कल्पेश मस्तान आणि नागेश मांद्रे साहेबांकडून 1,000 रुपये मिळेल बॅटर पूर्वेशला. पाहूया त्या संधीचा फायदा तो उचलतोय काय. उर्वेश लिफ्टी फलंदाज स्ट्राईक वरती पहिल्याच बॉल वरती ते आपण पाहतोय त्याला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. विकेट डाऊन. दुसरा गडी ते बाद झालाय. दीक्षित आपण पाहतोय ज्याने 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धाव बनवल्यात. आणि आता नव्याने बॅट्समन संदेश इन झालाय, स्ट्राईक वरती असेल. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. राईट अप राऊंड द विकेटचा मारा करत असताना हा चेंडू झोर मध्ये होता, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. लॉंग ऑफ वरून शतरक्षकाला. आणि इथे बघा दुसरी धाव घेत असताना दीक्षित हा बाद झालाय. खराब कामगिरी इथे दिसते आपल्याला झरीमरी स्पोर्ट्स पाय बी या संघाच्या माध्यमातून.
संपर्क झालेला नाहीये. षटकाची समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4, गडी बाद झाले 3. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी कुंदन दिसला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती पाहतोय आपण नवीन फलंदाज प्रसाद करता पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळलाय, डॉट चेंडू हाताळलाय. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेऊन गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंचांनी लगेच दर्शवलं की हा चेंडू जास्त उचली घेऊन गेलाय. पहिला बाउन्सर इथे हाताळलेला आहे आणि ताकीद देखील दिले गोलंदाजाला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. पहिला एक्स्ट्रा चेंडू या इनिंग मध्ये इथे कुंदन या गोलंदाजाने हाताळलाय. पहिली 2 षटकं खूप चांगली हाताळले गेलेत. नीरज याने 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर समीर याने 2 धावा खर्च केल्या आणि आपण पाहतो कुंदन याने वाटच्या स्वरूपात 1 धाव इथे खर्च केलेली आहे. बघा बॅट फिरवली गेली होती, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. आपण पाहतोय फुटवर्कचा वापर होत नाहीये आणि तेच कारण चांगले लाईन आणि लेंथ इथे बॉलिंग केली जात आहे. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा हाताळला गेलाय. कुंदन याचा दुसरा एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये हाताळलेला आहे. धावसंख्या 6. 4 षटकाचा पण हा मॅच पाहतोय. 4 षटकामध्ये 30+ किंवा 40+ धाव फलकावरती लागणं फार गरजेचं आहे. मात्र सध्या तरी आपण पाहतोय पाये संघ इथे अडचणीमध्ये आलेला आहे. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. डॉट चेंडूंची संख्या पण पाहतोय जास्त दिसते या इनिंग मध्ये. पाय संघाच्या माध्यमातून काही नौखे खेळाडू आपण पाहतोय ज्यांना आज संधी मिळाल्या, मात्र त्या संधीचं त्यांना सोनं करता येत नाहीये. प्रसाद याचा मिसटायमिंग फटका पण पाहतोय. चेंडू विकेट किपरच्या मागे निघून आला होता. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. आपण पाहतोय 7 या धावसंख्येवरती 7 रन्स 7 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक वरती आता संदेशाला आपण पाहतोय. टायमिंग झालेला आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली कुठलीही चूक होत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. पाय संघ आज वेगळा विक्रम बनवण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या फक्त आपण 7 धावा पाहतोय. कृपेश न्यू बॅटर आलाय आणि कृपेश करता देखील एक निर्धाव चेंडू कुंदन याने हाताळलेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 7 धावा. झरीमरी स्पोर्ट्स पाय बी या संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतलेला आहे, मात्र धाडस त्यांचं कमी पडलंय. बॅटिंग मध्ये कमी पडलेत झरीमरी स्पोर्ट्स
पाय या संघाचे खेळाडू. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पवन 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 माळी. पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू हाताळला गेलाय. पाहूया पंच तिकडे पाहणी करतायत की हा चेंडू ऑफस्टंपच्या खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की खेळपट्टीवरतीच पडलाय. हे पंच पाहतील आणि एक चांगलं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. जे आपले ऑफिशियल आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत विशाल पाटील, त्यानंतर आपण पाहतोय प्रसन्नजी भोईर. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय म्हणजे हा चेंडू नो असेल, नो बॉल. आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी प्रसाद या फलंदाजाकडे. बघा छेडछाड करण्याचा प्रयत्न इथे देखील झाला होता. चेंडू सोडून दिला असता कदाचित आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू मिळाला असता, मात्र एक धाव मिळालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पायी संघाच्या खेळाडूंनी जे पायी संघाचे प्रेक्षक आलेत त्यांना नाराज केलं मी तर म्हणेन. आणखीन एक चांगलं चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉल. या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर डॉट चेंडूची संख्या ही खूप आहे. आपण जर बघितलं तर दीक्षित यांनी 5 चेंडू निर्धाव खेळून काढले, त्यानंतर संदेश याने 1 चेंडू निर्धाव खेळून काढला, त्यानंतर प्रसाद यांनी 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळून काढले होते, त्यानंतर कृपेश देखील 1 चेंडू निर्धाव खेळून काढला होता. आणि आता एक सिंगल धाव आलेली आहे. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत आहे. 10 धावा या धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा ब्लॅक हॉल मध्ये हा चेंडू त्या हाताला गेला. आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतो. डॉट बॉल. चेंडू टाकून झालेत 4. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुष्पक भुरे यांच्याकडून कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार जर आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र ते आपण पाहतोय मिस्टामिंग झालेला आहे. शतरक्षक येतोय तिकडे आणि चांगला झेल पकडतोय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. प्रसाद याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट डाऊन. बॅटर इन झालाय. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आणि शेवटचा चेंडू देखील निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा आणि 11 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. पायी संघ थोडीशी खराब कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 10 धावा 4 षटकांमध्ये. लो स्कोरिंग मॅच. 11 धावांचं एक माफक आव्हान इथे ठेवलं गेलंय सनम कुमार पायगाव या संघासमोर. यस, कमांड इज आहे. जय महाकाल मालजीपाडा असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या ठिकाणी येतील. सध्या रस्त्याची कामं सुरू असल्या कारणाने ट्रॅफिक मध्ये बरेचसे कावडो अडकलेत.
मॅच पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 10 धाबा आणि 11 धावसंख्येचं लक्ष ठेवलं गेलंय. 11 धाबा जिंकण्याकरता आहेत सनम कुमार पायगाव या संघासाठी. 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला बॅट्समन पाठवून द्या लगेच. 11 धावांचं एक माफक आव्हान आहे. पाहूया सनम कुमार पायगाव हा संघ या 11 धावा किती षटकांमध्ये पूर्ण करतायत. 11 धावांचं एक माफक आव्हान हे ठेवलं गेलंय. आपण पाहतोय आरएल ट्रॉफी खाडी 2025 या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. आपण कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन असोसिएशनचे संघ बघितले. आजच्या दिवसात देखील चॅम्पियन असोसिएशनचे संघ आपण पाहणार आहोत. 8 संघ कालच्या दिवसामध्ये झरीमरी स्पोर्ट्स पाय हा संघ क्वालिफाय झालेला आहे. सनम आणि मिनल हे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. स्ट्राइक वरती पाहतो आपण सनम, ना स्ट्राइक इन वरती पाहतो आपण मिनल. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहन रोहन उफ टॉनी. पाहूया पहिला चेंडू ऑन साइडला इथे शॉट मिड विकेटला पण मध्ये खेळून काढला गेला. फेकी खराब झाली. फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. या सिंगल धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पाय संघाच्या माध्यमातून देखील सिंगल धावेने सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर पूर्ण बॅलन्स बिघडला होता झरीमरी स्पोर्ट्स पाय या संघाचा. फक्त 10 धावा 11 धावांचं आव्हान आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. पाय संघाची देखील पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्यानंतर विकेट आल्या. त्यानंतर मात्र खूप चांगला कमबॅक केला होता पायगाव संघाने. इथे देखील तसंच करावं लागेल. पाय संघाला चांगली बॉलिंग टाकावी लागेल. विकेट्स झपाट्याने घ्याव्या लागतील आणि निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि एक्स्ट्रा चेंडू पासून त्यांना वाचावं लागेल. एक्स्ट्रा चेंडू रोखावे लागतील. मात्र रोहन याने इथे एक वाईट चेंडू हाताळलाय. या वाईटने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2. या धावसंख्येवरती जिंकण्यासाठी 11 धावा बनवायच्या आहेत. 11 धावांचं एक माफक आव्हान. उचली घेणारा चेंडू विकेट किपर संदेश थोडीशी चुकी करतोय आणि त्याचा इथे फायदा उचलतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव पळून पूर्ण करतायत. बाईकच्या स्वरूपात 1 धाव येते. धावसंख्या 3. कडे आपण पाहतोय सिंगल डबलने जरी प्रवास केला तरी विजयापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे पायगाव संघ. तर याच दरम्यान एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. डॉट बॉल. चेंडू टाकून झालेत 4 धावा लागल्यात 3. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 11 म्हणजे अजूनही 8 धावींची गरज आहे. पाहतोय डॉट चेंडूने विकेट्स सातत्याने घ्याव्या लागतील पाय संघाला. सनम ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. शफल अँड क्रॉस झाला होता. आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. बघा या प्रकारे जर चेंडू जर राहिले तर या 11 धावा देखील डिफेंड होऊ शकतात. अचूक टप्प्यावरती बॉलिंग करावी लागेल झरीमरी स्पोर्ट्स पाय संघाच्या खेळाडूंना. जे गोलंदाज येतील त्यांना
इथे रोहन खूप चांगली कामगिरी करतोय, मात्र हा चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये आहे. शतरक्षक आला होता तिकडे, मात्र झेलचा प्रयत्न झालेला नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. इथे झेल पकडण्यासाठी जायला हवं होतं. धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. 11 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकात 5 आल्यात, अजूनही 18 मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. प्रदीप, 18 मध्ये 6 धावा डिफेंड झालेत. 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये माझ्या डोळा देखत 2023 साली भाईंदरपाडा येथील 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये मी धावतं समालोचन पोहोचवत होतो आणि तिथे 18 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड झालेत. युट्यूब वाहिनीवर जर गेला तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात, ज्या 6 धावा कशा डिफेंड झाल्या. नक्कीच होऊ शकतायत. तिथे गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, विकेट्स घ्यावे लागतील आणि अचूक टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. इथे आपण पाहतोय कृपेश आणि पहिला चेंडू वाईड हाताळलाय. बघा, तुम्हाला 6 धावा जर इकडनं डिफेन्स करायचे असतील तर तुम्हाला अचूक टप्प्यावरती चेंडू टाकावे लागतील. लाईन लेंथ ही तुम्हाला चांगली राखावी लागेल. मात्र कृपेश याचा पहिला चेंडू दिशाहीन हाताळलाय. व्हाईट बॉल. आता मॅच जिंकण्यासाठी फक्त 5 धावींची गरज असणार आहे. पोलीस बघा, शफल होऊन खूप चांगला प्रहार इथे केला गेलाय आणि इथे बघा षटकार आलेला आहे. या षटकाराने सामना फिनिश केलाय. तर हळलक जरीमरी स्पोर्ट्स पाय बी संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सनम कुमार पायगाव टीम. सामनावीर ज्याने पहिलं षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली. तर नीरज ठरतोय या सामन्याचा सामनावीर. नीरज, या आपण लगेच. हॅलो. नीरज ठरला या मॅचचा हिरो. पॉवर प्लेचं षटक अतिशय चांगलं जबरदस्त हाताळलं. फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट मिळवला. सो नीरज इज द मॅन ऑफ द मॅच. विनंती करतो मी आदरणीय मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज थोड्याच वेळात येतील नीरज, त्यामुळे तुम्हाला आम्ही आमंत्रण करू. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज थोड्याच वेळात येतीलच आणि रोहित त्याबद्दल आम्हाला माहिती देतील. पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅचचा किताब रोहित आम्हाला सांगतील की ट्रॉफीज या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील की नाही. परंतु गोलंदाजी अतिशय चांगली नीरज यांनी केली आणि त्यासाठीच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या ठिकाणी देण्यात येतोय. पुढील होणारा मॅच ची चर्चा आपण करतोय. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध ब्रह्मावती माता खार्डी बी या दोघांमध्ये तो मॅच असेल. रोहित यांना विनंती करेन. रोहित, रोहित